टीव्ही नवी मुंबई। हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुख्यमंत्री निधीतून 25 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला होता। मात्र वर्ष उलटलं तरी शासनाला निधी देण्यात इंटरेस्ट राहिला नसल्याचं चित्र आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर करूनही तो मिळत नसल्याने कुस्तीप्रेमींमधून आता नाराजीचा सूर उमटतोय। गेल्या वर्षी 46वे राष्ट्रीय अजिंक्यपद आणि हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघानं स्वीकारली होती। खर्चासाठी तालीम संघानं जमवाजमव केली। मदत म्हणून मुख्यमंत्री फंडातनं 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। निधीचा धनादेश स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी देण्यात येईल अशी संघाची अपेक्षा होती। मात्र ती फोल ठरल्यानं संघानं पत्रव्यवहार सुरू केला। ज्यावेळेला एखादा निधी ते मुख्यमंत्री फंडातून जाहीर करतात त्यावेळेला त्या कार्यक्रमाला जाताना ते चेक घेऊन जात असतात। पण दुर्दैवानं मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी कुस्ती स्पर्धेच्या प्रमुख पाहुणे म्हणून येत असताना तो चेक आणला नाही। शासनाच्या पैशाची आम्ही वाट बघतोय। गेली वर्षभर आम्ही शासनाचे पैसे आज उद्या मिळतील म्हणून पत्रव्यवहार आम्ही गेले 12 महिने प्रत्येक महिन्याला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। स्पर्धेसाठी झालेल्या खर्चाचे तपशील सादर करण्याचं पत्र सरकारकडनं आलं। संघानं सुमारे 38 लाख रुपये खर्च झाल्याचं कळवलं। दर महिन्याला सरकारला निधीबाबतचं स्मरणपत्रही पाठवलं। तालीम संघानं 3 वर्षांचा ऑडिट रिपोर्ट सरकारला पाठवला। पत्रव्यवहार करून थकल्यानं अखेर संघानं निधीच नको असा पवित्रा घेतलाय। कुस्ती पेशा वाढला पाहिजे, मल्लांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशाच्या पातळीवर नाव कमावलं पाहिजे, पदकं आणली पाहिजे असं शासन ज्या वेळेला अपेक्षा करतं त्यावेळेला शासनाकडून काही मल्लांच्या अपेक्षा असतात। पण दुर्दैवानं ते महाराष्ट्र शासन असो केंद्र शासन असो या कुस्ती पेशाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं म्हणलं तर वागवणार नाही। तर हे अशी लोक अशी करायला लागले, कुस्तीप्रेमी नाव कमी व्हायला लागले ना। परत तरी पण आम्ही तालीम संघवाल्याने आम्ही झटून कुस्त्याचे मैदान इकडे तिकडे आम्ही घेतोय। खासबाग मैदान म्हणा आणि कुठं बाहेर आमदार खासदारांनी मदत केली म्हणून आम्ही स्पर्धा तर बाहेर पडल्या। पण आम्ही चव्हाण साहेबांनी आम्हाला द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आणि द्यावं आमचं हे मत आहे। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला। मात्र राज्य सरकारला या इतिहासाचा कदाचित विसर पडत चाललाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याच खेळाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कुस्तीप्रेमी व्यक्त करतायत। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर। आज ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी